दादा, हे सगळं काय आहे? ह्याचे काय काय परिणाम होतील याची काही कल्पना आहे का तुला? याचा काही विचार केलायस का तू? केलाय, विचार करूनच निर्णय घेतलाय. आणि माझा निर्णय चुकीचा असं रावसाहेबांना वाटत असेल ना, तर ते देतील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. अरे पण आपण आपला डिसिजन त्यांच्या नकळत घेणं आणि त्यांनीच घेतलेला डिसिजन आपण त्यांच्या नकळत खोडून काढणं ही चूक नाहीये. हा त्यांच्या दृष्टीने महाभयंकर गुन्हा आहे आणि तू त्यांच्या डिसिजनच्या तुला काय विरुद्ध. वाटतं त्यांनी सांगितलेला निर्णय मान्य करू आणि मी माझं आणि आद्याचं आयुष्य वाया घालू? अरे मग हे जे तू आत्ता बोलतोय ते तेव्हा का नाही बोलला? त्यांनी मला एका शब्दाने विचारलं नाही की माझा होकार आहे की नकार आहे. सगळे ठरून मोकळे झाले तेव्हा त्यांनी मला बोलायची संधी दिली नाही. मला आता संधी मिळाली आणि मी त्यांना सांगून टाकलं, मला कोणालाही अंधारात ठेवायचं नाही. जे व्हायचं ते होते, मला त्याची पर्वा नाही. आतापर्यंत मी माझ्या मनाच्या विरुद्ध वागत होतो आणि मला त्याचा खूप त्रास व्हायला लागला. म्हणून मी दिवेकरांना सांगून टाकलं. अरे पण हे सगळं कशासाठी आणि कुणासाठी? दादा, मी तुला काहीतरी विचारतेय. तू बोलू शकतोस माझ्याशी. तुला दुसरं कोणी आवडतं का? तसं असेल तर मला सांग ना, मी बोलीन रावसाहेबांची. तेजू, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला आता देऊ शकत नाही, पण वेळ आली की नक्की दे. हे सांगच तू मला. मला आता रावसाहेबांची भीतीच वाटायला लागली. पुढे काय होईल काहीच सांगता येत नाही. आता पुढे काय होतंय ते मला सुद्धा बघायचंच आहे. रमा, छोटे मला तुम्ही रमा, मला एक गोष्ट समजली. मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. अहो नको, असं बोलू नका तुम्ही. का नको बोलू? मनातलं बोलायला कोणाला घाबरायचं? आणि आता मी ठरवलं, मी सगळ्यांना सांगून टाकणार. मला माझं संपूर्ण आयुष्य तुमच्यासोबत घालवायचं. आता जग काय म्हणेल याची पर्वा नाहीये मला. छोटे मला पायातलं पायथन शेवटी शकतो. यापुढे असं काहीच बोलू नका. चला माझ्यासोबत. आपण कुठे? रावसाहेबांकडे. आपण सगळं खरं खरं सांगून टाकू. आपल्या एकमेकांवर किती प्रेम आहे आणि आपण एकमेकांशिवाय नाही जगू शकत. असं काय करताय छोटे मला? त्यांना हे समजा कळलं ना तर जीवन त्याने सोडणार ते आपल्याला. मरायचंच असेल ना तर तुमच्यासाठी ते सुद्धा मंजूर आहे. मरायची इतकीच हौस असेल ना तर चला. ही तुमची प्रेमाची नाटकं बघून रावसाहेब तुम्हाला आशीर्वाद देईल असं वाटलं तुम्हाला? मरायची खूप हौस आहे ना तुम्हाला. देतो तुम्हाला मरण. असं मरण देतो ना तुम्हाला कळलं पाहिजे जिवंतपणी मरण का असते. अच्छा, वाचवतोस तिला माझ्या समोर. खूप प्रेम आहे ना तुमचं. मग तुम्हाला जिवंत झाल्यावर तुम्हाला चटके बसतात का तुमचं प्रेम तुम्हाला वाचवतं हेच बघतो मी आता. घेऊन जा यांना आणि जिवंत जा. रमा, तुम्ही घाबरू नका. इथे आपल्याला कोणीही काही करणार नाही. आणि जर ते आलेच तर मी आहे.
पण तुम्ही घाबरू नका. अहो पण मोठ्या मालकांच्या रमा, विरोधात- आपण प्रेम केलंय. आता जग जरी विरोधात गेलं ना तरी हरायचं नाही. आता फक्त लढायचं. अरे अजून किती पळणार? बाहेर निघा नाही तर जिवंत घरासकट जाळू. अरे बघताय काय, मारा. रमाप्पा, मला जगायचंय तुमच्या संग. घाबरू नका. मी असताना आपल्याला म्हणून सुद्धा पकडू शकणार नाही. आपण जगायचंच. ओ खाबो की दुनिया. काय आता येतच शर्ट सुकवून येतच इस्त्री करून घडी करून घेऊन जाते वय? अगं मंजू, काय बोलतेस तू? तू तुझ्या तंत्रीत असले की काय करू शकते ना तेच बोलते मी. अगं चल की, लई काम बाकी आहे. बरं मंजू, ऐक ना, ते पाहुणे म्हणजे आज छोट्या मालकांच्या लग्नाविषयी पुढचा कार्यक्रम ठरवायलाच आले आहेत ना? आले हाय नाही, आले होते, गेले बी कवाच. म्हणजे मग पुढच्या तारीख वगैरे समजा ठरला असेल असं वाटतंय. पण तसं असेल तर कळलंच की आपल्यापासून काय लपून राहतंय व. आणि कामाचा लोड वाढला की समजून घ्यायचं तारीख ठरली म्हणून. कळलं का? नको आतापासून काळजी करू. चल. दिवेकर साहेब, मी तुमच्याशी येऊन बोलतो शांतपणे. आपण बोलूया शांतपणे ना. लग्न सोडून कुठलाही विषय असेल तर ठीक आहे. लग्न हा विषय निदान आमच्याकडनं तरी संपलेला आहे रावसाहेब. दिवेकर साहेब, मला माहिती आहे तुम्ही आमच्याकडून खूप दुखावले गेलेत, पण मी खरंच तुमची माफी मागतो. पण या संदर्भात मी एकदा प्रतापशी बोलतो. नाही, काही गरजेचं नाहीये ते. एकदा नकार कळला पास झाला. आणि तुम्हाला तर माहिती आहे, राजकारण असो किंवा खासगी आयुष्य, एकदा नकार कळला की आम्ही पुन्हा तिथे पाय ठेवत नाही. दिवेकर साहेब, मी तुम्हाला शब्द देतो. रावसाहेब, तुम्हाला एक सल्ला देतो. इथून ना पुढे कोणालाही शब्द देत जाऊ नका. आता तुमच्या शब्दावर आमचा विश्वास राहिलेला नाही आणि यावर मला पुढे कुठलीही चर्चा नकोय. रमा, 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 काय छोटे मला? काय नाही.
रमा, मला तुमच्याशी बोलायचं. प्लीज माझं ऐकून घ्या. छोटे मालक, ताईसाहेबांना नाश्ता द्यायचा आहे, त्यांना लई भूक लागली असेल. का बोलत नाहीयेत त्या माझ्याशी? काय इग्नोर करतायत मला? त्यांच्या मनात काय चालू आहे काहीच कळत नाही. त्यांच्या मनात काय आहे आतापर्यंत तुमच्या ध्यानात आलं असेलच का नाही? ओ युवा नेते, असं हरल्यावानी खाली मान घालून का उभे आहे? पण आबासाहेब, मी काय करू तुम्हीच सांगा. तुम्ही मोठे बंधू आहात ना तिचे, मग खमक्यासारखं तिच्या पाठीमागे उभं राहा की. आत्ताच कशाला कोरड पडली? युवा नेते, अजून लय मोठा पल्ला गाठायचा तुम्हाला. भाऊ आहात तिचे, मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर. स्वप्न पुरी करायची आहेत तुम्हाला. आणि काय आहे की श्रीमंत राहू द्या नाहीतर गरीब, स्वप्न बघायचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि ते पूर्ण करण्यासाठी काय बी करायची तयारी पाहिजे. येळ आली तर गोळ्या घालायला मागं पुढं बघू नका. आबासाहेब तुमच्या पाठीशी उभा आहे, आलं का ध्यानात? तुळशीमाई, मी जे ठरवते ते होतच नाहीये ग. लई गोंधळ झालाय बघ माझ्या मनात. माझ्याकडून छोट्या मालकांचा विचार सुटतच नाहीये. काय करू मी आता? तूच मदत कर माझी. यातून बाहेर काढ आणि मला कुठंच भरकटू देऊ नकोस. रमा, का टाळताय तुम्ही मला? का माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? आपण नको बोलायला ह्या विषयावर छोटे मालक. आणि तसं बी आपण आता घरी आहोत तर. मला बाकी काही सांगू नका. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. मी कधीपासून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही बोलतच नाही आहात. का असं करताय? मला घरी जायला उशीर होतोय छोटे मालक, पण नको बोलायला. उशीर झाला तर मी तुम्हाला सोडायला येईन, पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. त्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही. अहो, पण मला कुठल्याच प्रश्नांची उत्तर द्यायची नाहीयेत छोटे मालक. सरका बाजूला, मला जाऊ दे. रमा, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. दादा, दादा, काय झालं? कुठे काय? तुम्ही दोघांचे एकमेकांकडे का बघत होता? काही टेन्शन आहे का? अगं, त्यांची ओढणी अडकली होती ना तुळशी वृंदांमध्ये, तर त्यानं म्हटलं की नीट सांभाळा, खाली दिवा आहे ना, उगीच जळेल वगैरे. तुला काही बोलायचं होतं का? अरे हो, आई आणि रावसाहेब दिल्लीहून निघाले, तर ते उद्या सकाळपर्यंत पोहोचतील. बर. ताईसाहेब, मी निघते.
ठीक आहे. तेव्हा विरोबा, आज आमच्या चिंगेची परीक्षा आहे बाबा. पोरीनं मान मोडेस्तर अभ्यास केलाय. यश दे तिला, पहिला नंबर येऊ दे. आणखीन पुढे खूप शिकायचं म्हणतेय. तिच्या पाठीशी उभा राहा बाबा. काय काय हा, एकटीच? एकटी कसं ना, तू आहेस की. तसं नाही, रामा कुठं दिसत नाही म्हणून विचारलं. हा, रामा ना वाड्यावर याला उशीर झालाय तिला. एवढे काय काम असतात ग वाड्यावर आजकाल? आता आय त्याला कोणीतरी काहीतरी सांगितलं असेल. काय रे पेंट्या, तुला काय आवडेल चौकशा? अगं चौकशी नाही ग, सहज विचारलं. सहजच विचारलं का सारखा जप तर चाललेला असतो. रमा कुठं गेली, कधी येणार आहे, काय करते, कसं चाललंय, काय हे ते. आता बहिणी म्हटल्यावर काळजी वाटते. हा, तेवढं पण नको ग विचार होता. तुझ्या मनात काय चाललेलं असतं ना ते विरोबालाच माहिती. एक विचार का? काय? नाही, आज सकाळपासून मला काही बरं वाटत नाहीये. सारखं काहीतरी वाईट घडणार आहे असं वाटतंय. कुठलं संकट बिंकट येणार नाही ना बाबा? संकट तर येणारच आहे. हं? काय म्हणतोयस तू? कसलं संकट? काय काय बोलतोयस? अगे काही नाही, मी म्हणत होतो की तू उगाच नाही त्या गोष्टीची काळजी करते. उगाच? हा, मला सांग, आपण सगळे मिळून एक टीम आहे की नाही? हं? आणि आपला कॅप्टन कोण आहे? कोण कोण आहे? कोण आहे? विरोबा. तो आपल्याला सगळ्यातनं बाहेर पडतो. त्यामुळे काळजी नाही करायची. हं. प्रताप, प्रताप, प्रताप कुठे आहे? अरे आहे की नाही कोणी घरात? तुम्ही जरा शांतपणे घ्या. शिंग फुटलेत त्यांना. आम्ही घेतलेले निर्णय मातीत घालण्या इतपत मोठे झालेले आहेत ते आता. आम्ही जे ठरवतो, जे करतो ते चुकीचं आहे, ते वाईट आहे, हे ठरवण्याची अक्कल आली आहे ना वसुंधरा? हं? आम्ही नसताना आमच्या नावाने श्राद्ध घालून मोकळे झालात तुम्ही. काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतोय. रावसाहेब, मी फक्त मला वाटतं माझं बोलणं अजून संपलेलं नाहीये. आज फक्त मी एकटाच बोलणार आहे. का केलं तुम्ही हे सगळं? आणि हे सगळं करताना मला एका शब्दाने विचारावंच वाटलं नाही तुम्हाला? आम्ही तुम्हाला समजून घेतलं, तुमच्या मनाप्रमाणे वागू दिलं, कधीही तुम्हाला विरोध केला नाही, आडकाठी केली नाही. तुमचं मन जिकडे रमतंय तिकडे ते रमू दिलं, आणि त्याचं हे फळ दिलं तर मला. एका फटक्यात तुम्हाला मानगुट धरून राजकारणात ढकललं असतं, पण तसं केलं आम्ही? केलं नाही? केलं कारण का तुमचा विचार केला आम्ही, पण तुम्ही आमचा विचार नाही केला. तुम्ही आमचा विश्वासघात केलात, आम्हाला तोंडावर पाडलं. मुख्यमंत्री पदाचं ताटाचं समोर असताना तुम्ही तो उधळून लावलं, लाथेने तुडवलं, आणि हे करताना आमचा विचार नाही केला तुम्ही. तुमच्या एका चुकीमुळे आमच्या राजकीय कारकिर्दीला तडा जाऊ शकतो हे तुमच्या लक्षात नाही आलं? खाली काय बघताय? माझ्याकडे बघा आणि सांगा. मी आधीही म्हणालो होतो, हे लग्न फार महत्वाचं आहे, यामागे सगळ्यांच्या भविष्याचा विचार केला होता मी, पण तुम्ही ते सगळं चुलीत घातलं. ज्या गोष्टीसाठी आम्ही आमचं सगळं आयुष्य वाहून घेतलं, ती गोष्ट अशी सहजासहजी चुलीत गेलेली आम्ही नाही बघू शकणार. तुमची चूक आता आम्हाला निस्तरावी लागणार, पण आम्ही का भोगायची शिक्षा? ह्याची शिक्षा तुम्हालाच भोगावी लागणार. आणि शिक्षा हीच आहे की मी सांगतोय त्या मुलीशी तुम्हाला लग्न करावं लागेल, हीच तुमची शिक्षा आहे.
रमे, असं खुळ्यावानी रडून काय बी होत नसतं. रडून फकस्त डोळ्यातलं पाणी पावसाच्या पाण्यासंग मिसळतं आणि वाहून बी जातं. रडल्यानं कसली बी उत्तरं मिळत नाही. आधीच सांगते तुला, कुणाची बी साथ नसताना डोंगराची कच्ची पायवाट चढून जाऊ नकोस. तू वाट चढायला अजून सुरुवात केली नाहीस, हेच बरं आहे. तू ही वाट चढशील बी, पर पाय निसटायची भीती आहेच की. आणि जर असं झालं तर तोंडावर पडशील. आत्ताच सावर रमी. वाड्यावर जाऊ नकस. छोट्या मालकांना इसरून जा. यातच तुझं भलंय रमी. ऐक माझं. हे समजा थांबलंच पाहिजे. नाही जाणार मी उद्यापासून वाड्यावर. आजचा दिवस वाड्यावरचा शेवटचा.